नमस्कार मंडळी. तर खूप दिवस झाले की इशू आजारी होती. तिला ताप, सर्दी, खोकला झालेला आणि मग तिच्यामुळे मग आमच्या दोघांना सुद्धा इन्फेक्शन झालं. तर आता इथे कसं आहे 10-10 मिनिटाला इथं वेदर चेंज होत राहतं आणि आता हिवाळा पण चालू झालाय. तर ऑस्ट्रेलियामध्ये सगळीकडे ज्यावेळेस हिवाळा चालू होणार असतो त्यावेळेस आधी ते एक फ्लू वॅक्सिनेशन देतात. तर आता आमच्या कंपनीतर्फे ते आम्हाला होतं. पण त्या टाईमला पॉसिबल झालं नाही घ्यायला. तर त्यावेळेस ते घेतलं नाही आम्ही आणि त्याच्यामुळंच कदाचित आम्हाला लवकर हे इन्फेक्शन झालं. तर आत्ता आम्ही असं ठरवलंय, की आम्ही जेव्हा कव्हर होऊ त्यावेळेस मग आम्ही ते फ्लूचं इंजेक्शन घेणार आहे. तर इथे आता कसं आहे, जी 12 वर्षाखालील मुलं आहेत त्यांना आहे ना तोंडावाटे दिलं जातं. ते फ्लूचं वॅक्सिनेशन त्याला निडल फ्री म्हणतात आणि 12 वर्षाच्या वरती जे काय आहेत त्यांना इंजेक्शन दिलं जातं. तर आता इथे एवढी काळजी घेतली जाते सगळ्यांचीच आणि ते फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलं जातं इथल्या लोकांना आणि इथे जे कोण राहतं त्यांना सगळ्यांनाच ते असं कंपल्सरी असतं घेण्यासाठी. पण त्यावेळेस आमचा थोडा प्रॉब्लेम होता आणि आम्हाला एवढं माहीतही नव्हतं की ते घ्यायलाच हवं. त्याच्यामुळं आम्ही काही घेतलं नव्हतं ते. पण आत्ता चाललं आहे आमचं प्लॅनिंग की घ्यावं म्हणून.